परभणी जिल्ह्यामध्ये गेल्या 2 ते 3 महिन्यापासून सातत्यानं कॅशचा तुटवडा पाहायला मिळतोय। मार्केटमध्ये रोकड उपलब्ध नसल्यानं नागरिकांना याचा सामना करावा लागतोय। दुसरीकडे बँकांमध्येही रोकड उपलब्ध नाहीये आणि त्यामुळे बँकांबाहेर एटीएम जे आहे ते बंद करण्याची वेळ बँक प्रशासनावर आलेली आहे। एसबीआय बँक असेल, आयडीबीआय बँक असेल, अशा अनेक बँका ज्या आहेत ते बंद करण्याची वेळ आलेली आहे। मी सध्या जिल्हा परिषद समोर असलेल्या मध्यवर्ती बँकच्या समोर आहे। या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ते पैसे काढण्यासाठी झालेली आहे। इथली काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। रांगा लागलेल्या आहेत, आपल्यासोबत नागरिक आहेत। काय अडचणी येतात, पैसे मिळतात का? हा नाही पैसेच नाहीत ना। एटीएम वर 4 एटीएम फिरले मी आता इथे आली कुठे 4000 कुठे 2000। एक सरकीची बॅग घ्यायचा म्हणजे 1000 रुपयाला आहे, खताची बॅग 2500 आहे, गॅस नाही, डिझेल नाही, पैसे आणायचे कुठून? सामान्य जनतेनं रोज परवाना यावं लागेल या 4-5 हजारासाठी। आणि पैसे खर्च तर एवढा भयानक वाढ आहे की शेतीला पूर्ण झाला एवढा खर्च वाढ आहे। सोयाबीनला भाव नाही, आता सोयाबीनला भाव सगळ्या शेतकऱ्या बसली गेले। बँकांमध्ये गेल्याच्या नंतर पैसे मिळतात नाही ना, बँकामध्ये नाही, बँकेवर गेले तर सगळे गरजाच आहे 10,000 5,000। अडचणी काय येतात? अडचणी समस्या आता पैशाची सगळ्यात महत्वाच्या, खत बियाचं न्यायचं आहे पूर्ण, आता शाळेच्या असेल लेकराच्या, सगळ्यात अडचणीचं महत्वाच्या। काय मागणी काय आता मागणी काय आहे? सरकारनं आता पैसे टाकावं, लोकांना मोकळं करावं जनतेला खत बियासाठी। काय हो, बँकेमध्ये काय अडचणी येतात गेल्या? बँकेमध्ये गेलं तर बँकेचे कर्मचारी म्हणतात की वरून आम्हाला कॅश येत नाही, कॅश येत नाही। कॅश गेली कुठं? आमच्या अकाउंटला पैसे असताना आम्हाला बँकेमध्ये कॅश देत नाहीत। लाईनला लागून 2-2 तास जरी झाले तरी पण पैसे भेटत नाहीत। मग आखरीच्याला ते म्हणतात कॅश संपली आहे, उद्याच्याला या। उद्याच्या नंतर गेलं तर ते म्हणतात आज दुपारून कॅश येणार आहे, कॅश आल्याच्या नंतर देऊ। पण तोपर्यंत कधी आम्ही पाणी किती दिवसापासून हा सगळा प्रकार? 2 महिने झाले लगातार हे चालू आहे। आता बी भरण घ्यायचं कुठून घ्यायचं? शेतकऱ्या आधीच संकटाचा काळ आहे। किंवा ऑनलाईन पद्धतीने पैसे तुम्ही ट्रान्सफर करत नाहीत का? ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर कर, इतके पैसे कुठून काढायचे? कोण्या बँकेतून कॅशच भेटणार झाली ना। कोण्या बँकेत गेलं तर तेच प्रॉब्लेम आहे सगळ्या किती बँकेत। निघालेत एका वेळेला? एका वेळेला 2-2, 4-4 हजार रुपये देतात, फक्त जास्त देत नाहीत। आणि शेतकऱ्यांना खत आणायचा कुठून? आता किती बँकांचे एटीएम फिरलेत तुम्ही? आम्ही बोरीपासून आलोत आता परभणी पोस्टवर। 4 एटीएम मध्ये पैसे, एका पण एटीएम मध्ये पैसे नाहीत। 4 एटीएम। आता इथं काय परिस्थिती आहे? इथं रांगा लागलोत आम्ही। आता रांगाच्या नंतर जे नंबर लागेल ते भेटतात नाही। काय अडचणी येतात हो? तर हेच सेम अडचण आहे आम्हाला। आता पैसे काढायला सुद्धा आम्ही रामपूरून आलो होतो, तिथं सुद्धा पैसे नाही, तर तिथं गावात पैसे नाही। आज विड्रॉल दिलं तर उद्या पैसे नाही, तर परवा दिवशी पैसे भेटतात। आता खताच्या बॅगा घ्यायच्या, युरिया घ्यायच्या, सोयाबीनच्या बॅगा घ्यायच्या, कुठून आणायचे पैसे? लेकराचे ऍडमिशन करायचे, त्याचे पैसे भरायचे। आता शाळेवाले नगदी पैसे मागतात, दुकानदार नगदी पैसे मागतात। फोन पे कोणाला करणार पैसे? आपण फोन पे करणार कोणाला? बँक अधिकाऱ्यांना विचारलं तर काय सांगतात? बँकेत गेलं तर ते पैसेच नाहीत, कॅश नाही म्हणतात, कॅश अवेलेबलच नाही म्हणतात आमच्याकडे। कॅश गेली कुठं? काय वाटते कुठे गेली? मोदी साहेबांना विचारायला लागेल कॅश गेली कुठं। मोदी साहेबांना नाही तर फडणवीस साहेबांना, हे दोघच कारभारी आहेत आपल्या महाराष्ट्राचे, फडणवीस साहेब आणि वरचे मोदी साहेब। पैसे मागाव कोणाला? आपले स्वतःचे पैसे असून खात्यावर पैसे ते देत नाही। बँकेत गेलं साहेब म्हणे पैसे कॅशच नाही। आता ते बी माणसं आमच्यासारखे, पैसे नसल्या ते बी देणार कुठून? काय अडचणी काय येतात हो? सर पैसे नाही 10,000 वरी। किती एटीएम फिरलेत तुम्ही? 4 एटीएम फिरले। आपण बघतोय की अशा पद्धतीनं परिस्थिती आहे। सामान्य नागरिक त्याचबरोबर शेतकऱ्यांना कॅश उपलब्ध होत नसल्यामुळं मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। आता खत बियाण्यांसाठी लगबग सुरू आहे, पेरणीचे दिवस जवळ आले, मात्र कॅश मिळत नसल्यानं एटीएम मध्ये ठणठणाट आहे आणि त्यामुळे नागरिकांना याचा अडचणीचा सामना करावा लागतोय। कॅश उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सर्वसामान्य त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून केली जाते। यावर आता काय तोडगा काय निघतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।